हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. उठले, सकाळी आवरलं, चहा घेतली, कोंबड्या सोडल्या आणि नंतर त्यांच्यासाठी खाद्य वगैरे टाकून घेतलं, कांदा कापायला घेतला. सकाळचं एकदा खाद्य खाऊन झालं की ते खूप घाई गडबड करतात. क्वांटिटी जास्त असल्यामुळे खाद्य पण खूप लागतं. त्यामुळे सकाळी पहिलं खाद्य देते, कांदा, पालेभाज्या वगैरे खाद्य कमी लागतं. थोड्या थोड्या वेळाने असं वेगळं देत त्यामुळे खाद्याचा खर्च खूप कमी येतो. दिवसभरात 2 टाइम खाद्य लागतं, सकाळी आणि 4 वाजता. मध्ये असंच काही मकाचा भरडा आणि आज सकाळी 9 वाजताच मला एक पहिलं अंडं सापडले. दुपारनंतर निघतच आहे, पुन्हा सकाळीच भेटलेलं. आणि वर छोटीशी पिल्लं येतात, त्यांच्यासाठी कांदा आणि खाद्य घेऊन आणि पिल्लाला काय झालंय काय समजेनाच, अचानकच असं पडलेलं सापडलं. पडलं होतं ते, त्याला चालायलाच येत नव्हतं. आमच्याकडं खूप पाऊस चालू झाला आता, त्यामुळे थोडं वातावरण कोंबड्यांचं खाद्य संपलं होतं, आम्हाला आणायला जायचं होतं. पाऊस नव्हता, थोडा थोडा होता, मुलाचा होता, पण काय तो गेल्यानंतर जरा जास्तीच आला. रस्त्याला गेलं खावेला आणि चालू म्हणलं थोडं थांबलो. मग आता पिल्लं छोटे आहेत, आणखी अंड्यावर आलेत आता, त्यामुळे त्यांना फ्री स्टार्टर आणलं. आणि इथं रॉकी बघतोय. एक कुणाचं होतं काय माहिती, अचानकच घरी आलं. त्यावर रॉकीची रिॲक्शन बघ. रॉकी त्याला कसं बघतोय. ते खूप मोठं होतं, त्यामुळे त्याची काय ताकद पुरत नव्हती, पण तरी पण त्याला भुकत होतं. त्याचं पाणी पण पिऊन त्याने. बराच वेळ प्रयत्न केला रॉकीने त्याला हे करायचा, पण ते काय जातच नव्हतं, ते तिथंच थांबलेलं. त्याचं सगळं पाणी पिलं तरी पण गेलं नाही, खूप वेळ तिथंच थांबलं होतं. नंतर त्याला मी हाकललं, गेलं ते. आता हे 5-5.5 महिन्यांची कोंबडा प्रकार कुठला आहे काय समजतच नाही. ॲट्रॅक्टिव्ह आहे जास्ती. 5.5 महिन्याची झाली.